नमस्कार मंडळी, आम्ही ना साठवणीसाठी ना आगोडसाठी साठवणीचा बघा हा कांदा आणलेला आहे. हा आम्ही कांदा ना 25 रुपये किलो आणि त्याचं पोतं ना 54 किलोचं पोतं होतं. 25 रुपये किलो आणि 54 किलोचं पोतं होतं. ते 1350 झाले, म्हणजे त्याचे 1350. आम्ही बघा कसा करून ठेवतो. हे आहे ना असं व्यवस्थित ठेवायचे बघा. हा एकदम जुना कांदा आहे. ही कधी ना तुम्हाला दाखवते बघा. ही शेंडी असते, ही त्याचा मुजाकडे हे असतं ना एक्स्ट्रा, हे कट करायचं. ह्याच्यामुळे ना खराब होतो. आणि कांदा ठेवताना हे बघा असा ठेवायचा. हा बघा, ही शेंडी आहे ना, हे बघा असं ठेवायचं, मग व्यवस्थित राहतं. मी का असे ठेवतोय बघा, हे ना माझे थोडी साली निघाले तर हे लवकर यूज करणार. हे बघा इकडे हे दोन साईडला मी हे लावले, तिकडे हे बघा, हे अजून लावून दाखवते फटाफट. साफ केले आहे ते बघा. व्यवस्थित असं ठेवलं ना चांगले राहतात. आणि आम्ही ना बेडच्या खाली ठेवतो, मी तुम्हाला नंतर दाखवते. सध्या ना मार्केटमध्ये ठेवणीचा कांदा ना 20 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत रेटने आहे. मग ना असं हे बघा, असं पसरून ठेवला ना व्यवस्थित. हे ना माझे ना पिशव्या आहेत, त्या मी ना असं कट करते नाही बघा, आणि असं पिशव्यावरती ठेवतो. आणि रुंद करून ठेवला ना फॅन खाली व्यवस्थित राहतं. म्हणजे तुम्ही जोपर्यंत यूज करा, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, तोपर्यंत कधी म्हणजे जेवढे यूज कराल तोपर्यंत राहणार, ते व्यवस्थित राहतात. आणि हा एकदम जुना कांदा आहे. हे पोतं घेतो ना त्याच्यामध्ये असं हे बघा, मी तुम्हाला बघा, ह्याच्या माझ्या एवढ्या साली हे झाले. अर्धा किलोचं असं खराब निघत, म्हणजे साल निघत होते. आणि ह्याची वरची थोडी जेवढी साल निघते ना, एक साल अशी ती काढायची. आणि आम्ही काय करतो, हे असं नाही बघा, हे ना असं कट करून टाकायचं. त्याला अजून फाटे फुटतात ना, म्हणून. हा बघा असं व्यवस्थित साफ केलेलं. यावेळेला नाही आहेत, कधी कधी असं जास्त येतं. आणि तुम्हाला दाखवते मी. ही बघा, ही असं शेंडी असते ना, की याला शेंडी जास्त, हा वाला लवकर खराब होतो, वाढतो ना, मग त्याला ना मोड येतो. हे आता वाढलं ना मोड येतो, तर मग लवकर खराब होतो. ते थोडंसं असं कट करायचं. आणि जेवढी वरची साल येईल ना तेवढी काढायची. ती स्वतः येईल तर, एक्स्ट्रा नाही काढायची, कळलं कसं. तुम्ही पण असं करता काय? बघा, ह्याला मेहनत खूप असते बघा, साफ करायला काज लागतो. आम्ही असं दरवर्षी आणतो. हे बघा, मी तुम्हाला लावून दाखवते कसं. ज्याची साल निघाले ना तेवढंच काढायचं, एक्स्ट्रा काढत नाही बसायचं, मग तो टिकत नाही. असं जराशी निघत असेल ना ही शेंडी, त्याला ना मोड येतो, म्हणून काढायची. कधी कधी बघा इकडे पण एक्स्ट्रा पाठवलं ते कट करायचं. हे बघा एवढे आहेत, अजून काढायचे. मी तुम्हाला झालं ना पूर्ण मग दाखवते अजून. तुम्ही पण जर साठवणीसाठी असे कांदे भरत असाल ना, तर तुमच्याकडे अजून काही टिप्स असेल ना तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आम्ही असं करतो, आमचे ना चांगले टिकतात. मग असं आम्ही व्यवस्थित साफ करतो. आणि आम्ही ना दोघे जॉबला असतो, त्याच्यामुळे संडेला असं घरी असतो ना तेव्हा असं दर संडेला अगदी काढतो तसं बाहेर. म्हणजे एखादा खराब झाला असेल ना, मग त्याच्यामुळे कसं एखादा आता ओला हा आहे तो खराब झाला तर बाजूचा पण खराब होतो ना, त्याच्यामुळे मग आम्ही संडेला असं काढतो आणि साफ करतो. म्हणजे एखादा खराब निघाला असेल तो बाजूला करतो, त्याच्यामुळे दुसरे व्यवस्थित राहतात. हे बघा, ठेवताना असंच ठेवायचं. ही अशी शेंडी वरती केली ना, मला ते ती बघा अशी व्यवस्थित ठेवायची. इकडे मी बघा लावले, तिकडे बघा. खूप जण ना हे असं पोत्यातच, हे पोतं आहे ना, हे बघा हे गोलपाटाचं, ते याच्यामध्येच ना खाली पाठ ठेवून असं ठेवतात. तर बोलतात तसे पण चांगले राहतात. तुम्ही असं ठेवत असाल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही ना असेच ठेवतो, पण रुंद करून. हे बघा अशा प्रकारे ना माझे झालेले आहेत कांदे साफ करून. हे बघा, ही एवढी साल निघाली, हे बघा एवढी, आणि ही एवढी आहे. ही एवढी ना साल निघाली बघा, एवढी. आणि हे बघा, ही 2 आणि हे 3. हे थोडे ना साली निघालेले आहेत. हे 3, सॉरी हे तो बघा इकडे बघा, सॉरी 1 2 हा 3 हा 4 आणि ही 5. अशा ह्या बघा 5 चिकव्या झाल्या तशा. आणि हे एक परडीवर आहेत ना, हे एवढे म्हणजे थोडे खराब नाही आहेत तसे बघा, पूर्ण साल निघालेले आहेत ना, काही दबलेले आहेत पिशवीमध्ये ना. एवढ्या म्हणजे 54 किलोच्या पोत्यामध्ये ना एकच खराब निघाला, एकच. सेंटीमीटर हे चांगले आहेत. आणि ना तुम्हाला असा गोल कांदा असतो ना, आणि हे बघा हे एकदम सुका आहे हा, म्हणजे साल हे बघा अशी लालसर असते ना,
तो लवकर खराब होतो. आणि हा जुना कांदा आहे बघा, आणि असा पाहिजे गोलवाला, तो टिकतो जास्त. तुमच्याकडे काय असं तुम्ही साठवणीचा कांदा आणता ना, तेव्हा तुमच्याकडे काही ट्रिक असेल ना, म्हणजे तुम्ही कसं ठेवता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.